विरोधात कळंबोली या दोन संघांमध्ये दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत आणि एकमेकाच्या विरोधात आता फाईट करत असताना पाहायला मिळतील. 3 षटकांचा सामना मॅचला येईल मजा खऱ्या अर्थानं. जर मागील मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं ना तर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. एक सामना कळंबोली संघाने जिंकला आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलो तर उरण अगेन्स्ट डोंबिवली असा सामना एक झाला आणि तिकडे देखील डोंबिवली संघ विजय होत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर चांगला थरार आज आपल्याला अनुभवायला मिळतोय या सोनारीच्या मैदानावर. चला नेक्स्ट मॅच वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ मेगा 11 वाघबिल. या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी यायचं. पा जास्त वेळ घेऊ नका. अच्छा दिवसातील आपल्याला तिसरा सामना बघायला मिळेल या दोन ताकदवान संघांमध्ये. चांगलं बॅटल रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे आणि एकमेकाच्या विरोधात आता फाईट करत असताना पाहायला मिळतील हे दोन संघ. 3 षटकांचा सामना ऑफिशियल पंच पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांची देखील प्रचंड मेहनत राहिल्या आणि संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीचं देखील करूया कौतुक. जयेश पाटील सर आणि प्रतीक घरत सर या दोन पंच आपण पाहतो या स्पर्धेला. अगदी 4 दिवसात पंचांची भूमिका अप्रतिम राहिली आहे आणि त्याचबरोबर आपण 4 दिवस जो आवाज ऐकतोय व्हॉइस ऑफ नवी मुंबई सुनीलजी लांबोर सर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले निलेश कापसे आणि त्याच्या साथीला योगेश पाटील. लेफ्टी रायटी असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. पहिलं षटक फेकण्यासाठी विक्रम पवार. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस पडल्यानंतर खाली राहिला. चांगला टप्पा वेगकता अचूकता नियंत्रित गोलंदाजी इथे मात्र सादर करत असताना पाहायला मिळतो. यासाठी खरं तर जाणला जातो. कित्येक वर्ष आपल्या टीमची सेवा केली आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट आज खऱ्या अर्थानं जर पाहायला लागलं तर तालुका हा आपण क्रिकेट पाहतोय आणि ते देखील सोनारीच्या मैदानावर. पुढचा बॉल इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. ऑन साइडला लॉंग ऑनला डीप मध्ये संतोष बॉलच्या खाली येतोय आणि चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत सिंगल एकवट निघाली आहे. पहिली धाव श्री गणेश झाला एकेरीने बॅटिंग करत असताना. पीके अँड सॉन डोंबिवली या टीमची पहिली धाव फलकावर लागली गेली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर योगेश सारखा एक ताकदवान खेळाडू या टीम मध्ये आहे. कल्याण डोंबिवली परिसरातून हा बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्या टीम साठी आज मात्र चांगला खेळ करणार यात मात्र शंकाच नाहीये. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला खेळ केलाय डोंबिवली परिसरासाठी. इथे देखील अर्धा बॅटने बॉल चाललाय. गॅप आहे मात्र प्रोटेक्शन देखील आहे. चांगली फिल्डिंग चांगला बॉलची अडवणी करतात. तोपर्यंत सिंगल येत असताना बघायला मिळतोय. या सिंगलच्या मदतीने फलकावर धावसंख्या लागली गेली दोन या आकड्यावर. शांतने संयमी सुरुवात पाहायला मिळते विक्रम पवारच्या अगेन्स्ट. पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये
ओ पुढचा बॉल स्लॉट मध्ये फक्त दिशा दिली टक असा साऊंड आला आणि बॉलला पाठवलाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याआड 6 धावांसाठी निलेश ऑन फायर नाव. कमालीची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय निलेश. हा खरा या टीमचा वाघ आहे वाघ आणि मैदानाच्या आतमध्ये लढतोय. मागील मॅच मध्ये देखील चांगला खेळ या जोडीने केला होता टीमसाठी. ओरनच्या अगेन्स्ट खेळत असताना आता मात्र विक्रम पवारवर मोठे फटके येत असताना बघायला मिळाले. ओ स्क्वेअर कट केला पाठीमागे चाललाय. बॉटम हँडचा वापर केला होता. अगदी बॅटच्या टोला बॉल लागला आणि तिथून या धावा एकवटल्या गेल्या. दोन धाबेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर. सुरुवात अगदी थाटात झाली आहे बॅटिंग करत असताना. चांगला खेळ संयमी खेळ सामत पवित्रा धारण केलाय. रिस्क घ्यायची नाही हेच कॅप्टननी सांगलंय या जोडीला की पहिलं षटक आहे आपल्याला शांततेत धावा करायच्या शांतीत क्रांती करायच्या आणि इथून मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो 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 काय घडेल काय बिघडेल. हो धोक्याची घंटा होती मात्र चुकी झाली. संतोषचा थ्रो थोडासा खराब पाहिलं तर बॅकअप पाठीमागे विकेट किपर करून झाली मिस्टेक आणि तोपर्यंत 3 धावात भर पडेल आणि या 3 धावा महत्वाच्या ठरू शकतील. बॅटिंग करत असताना पीके अँड सॉन डोंबिवली टीमसाठी धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. बॅटिंग करत असताना जमेची बाब आहे डोंबिवली संघाची. अद्याप जर पाहायला गेलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये किती केल्या जातील याकडे देखील आता लक्ष वेधलं असेल. टॉस साठी या लास्ट कॉल असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ मेगा 11 वाघबिल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी या. दोन्ही संघ ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करतात त्यामुळे मैत्रीपूर्ण मॅच आपल्याला बघायला मिळेल. पुढची मॅच जिथे आणि अजून जर पाहायला गेलं तर मोठी बाब आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं ना तर अजून एक ठाणे परिसरातील संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. डोंबिवली संघ आपण पाहतोय या जिल्ह्याला प्रेझेंट करतोय आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निलेशने केले. नवीन गोलंदाज कैलास षटक क्रमांक 2 साठी. ओ पहिलाच बॉल क्वार कट फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला. हो यस दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. क्वालिटी क्रिकेट पॉइंटच्या दिशेने फटका सजावला होता. अगदी खेळायचा होता स्क्वेअर कडे आणि मात्र बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नाहीये आणि त्याचमुळे 2 धावा येताना बघायला मिळाल्या. पुढचा बॉल ओ आपटी बार बॉल पाठीमागे खेचला. लॉंग लेग रिजन कडे बॉल झाला. दणदण करत एकच धाव योगेशने आता विश्वास दाखवलाय. मेहुना आणि मागील मॅचचा हिरो आता मात्र बॅटिंग साठी सज्ज असेल ज्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडला गेला. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे आणि जर पाहायला गेलं ना योगेश जास्त बॉल फेस केले नाही आहेत पण त्याच्याकडे जी बॅटिंग स्ट्रेंथ इतकी स्ट्रॉंग आहे ना या फलंदाजाची. त्याच्याकडे कौशल्य आणि त्याचा तो वापर करतो. मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो या टीम मध्ये आणि काय बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये. चौकार षटकारांची अतिशबाजी त्याच्या बॅट मधून बघायला मिळाली होती. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं ना तर कैलास सारखा एक नामवंत गोलंदाज आहे फिरकीपट्टू. ओ कमी गतीने टाकलेला बॉल बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग वेदकता अचूकता बॉल चांगला वलवतो आणि पहिला जर सामना आपण आजच्या दिवसातला जर पाहिला असेल तर उरण परिसरातील संघ आपला खेळला होता सुजल 11 मिंदन या संघाला 31 धावा करताना कलंबोली संघाने नमवलं होतं. त्यामुळे या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगली धावसंख्या सेट करणं गरजेचं राहील. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दिलेचा फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
विकेट किपर कोणती करत नाही चुकी आणि पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना पीके अँड सॉन डोंबिवली या टीमला पहिला धक्का लागतो. नीलज बॅक टू पवेलन. फलंदाज होईल आउट. थोडस स्पीडअप करायचं. पहा जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांच्या सूचना येतात. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं. वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल मेगा 11 वाघबिल. या दोन ताकदवार संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच प्रेसिडेंशियल बॉक्स मध्ये या टॉस साठी. टॉस का बॉल्स. पहिलाच बॉल फेस करत असताना आडव्या बॅटने ऑन साईडला मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. संतोष दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला. धोक्याची घंटा आणि इथे देखील वन मोर विकेट डाऊन. विकेट सॅटिस्फाय करावं लागतं. विकेटची फड जर धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इंडिया नंबर 4 साठी आभा. ताकदवान खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे या परिसरामध्ये. खऱ्या अर्थानं चांगला खेळ तो त्याने देखील टीम साठी केलाय. डोंबिवली परिसरातील एक घातक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेट असेल शहरी क्रिकेट असेल नेहमीच या खेळाडूची चर्चा राहिली आहे. मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. वन सोल्युशन नवी मुंबई टीम कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस या. सचिन दादा नाईक यांना विनंती असेल आपण लगेच टॉस साठी या. आणि विकेटची पडझड कट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागला तिसरा धक्का डोंबिवली टीमला. एका मागोमाग एक धक्के आता मात्र पाहायला मिळतात. थोडीशी अवस्था आता थोडीशी खराब झाली आहे बॅटिंग करत असताना. ज्या धाव संख्येसाठी हा संघ ओळखला जातो मागील मॅच मध्ये या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या बनवली होती त्या संघाला अक्षरशः नाकी 9 करून ठेवलं. ज्या योगेश मोठ्या फटक्यांसाठी खेळला जाणला जातो मात्र त्याला देखील स्ट्राईक पासून थोडस वंचित ठेवलं गेलं. मात्र स्ट्राईक वर येणं गरजेचं ठरेल योगेशला. साठी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18. षटक क्रमांक 2 अत्यंत महत्वाचं राहिलंय कलंबोली टीम साठी. जेथे कैलाशने धावा या खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्यात. जर गोलंदाजी कैलाशच्या आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय कैलाश. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये आता किती धावा केल्या जातील. रामा गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 साठी प्राचार्य करण्यात आलंय. वेगवान ते तर्रार गोलंदाज. वन सोल्यूशन कैप्टन फिरोज भाई नेक्स्ट मैच में नजर आएंगे. नवी मुंबई से बिलोंग करते हैं. तो चांगला बॉल इकडे देखील पाहायला मिळतोय. ज्या योगेशला आता मात्र थोडस बांधून ठेवलं. कोंडी केलंय खऱ्या अर्थानं. धावा करत असताना स्ट्रगल चालू आहे मात्र आता दबाव टाकला तो झुगारावं लागेल योगेशला. अशीच किरण आहे टीमचा हा खेळाडू. फटका लॉप केलाय. आणि इथे मात्र धाव येत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. 2 फरक पडेल. धावसंख्या पुढे फ्लाय होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर.
षटक क्रमांक 3चा खेळ अंतिम षटक भैरवीचं षटक आणि या भैरवीच्या षटकामध्ये धावा घेण्यासाठी आता थोडासा स्ट्रगल करतो योगेश. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. सिंगल वेगाने घेतल्या. दुसरीसाठी प्रयत्न चालवला. डेंजर एंडला फेकी. काय घडलं. महत्वाची विकेट. योगेशला जावं लागते माघारी. योगेश पाटील बॅक टू पवेलन. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना पीके अँड सॉन डोंबिवली या टीमला. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 योगेश तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर सागर. हा देखील अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. बॅटमॅन स्ट्रोक असा फटका सजवायचा प्रयत्न होता. मात्र बॅट आणि बॉलचं संपर्क झाला नाही आणि इथून डॉट बॉल येत असताना रामा यांची गोलंदाजी भेदकता अचूकता नियंत्रित गोलंदाजी. काय बॉलिंग केलं या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये देखील अक्षरशः पीके अँड सोन डोंबिवली या टीम बलाढ्य संघाला देखील धावा करण्यासाठी स्ट्रगल चालू आहे. मात्र एखादा फटका या मॅच दबाव झुगारू शकेल आणि एक चांगली फायटिंग धावसंख्या सेट होऊ शकेल. पुढचा बॉल. समोर पुढ्यात टाकलेला बॉल खोलवर दर्जाचा बॉल पाहायला मिळतो. येथे देखील डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला आणि धावपटलावर धावसंख्या बॅटिंग करत असताना जमवली 22 आणि 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. बॅटिंग करत असताना आता कलंबोली संघाला आपण पाहणार आहोत. 18 बॉल आणि 23 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच विशेष सूचना असेल. वन सोल्युशन नवी मुंबई टीम. आपण टॉस जिंकलात लगेच आपण फिल्डिंग सेट करायच्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. पाहायला गेलं तर 2:41 झालेत आणि आपल्याला मॅचेस अजून कव्हर करायच्या आहेत. जवळजवळ 5 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळे थोडस सहकार्य प्रत्येक खेळाडूचं महत्वाचं असेल. थँक्यू सो मच. आणि आवाजामध्ये करूया परिवर्तन. नवी मुंबईचा गोड आवाज. व्हॉइस ऑफ नवी मुंबई सानपाडा गावाला बिलॉंग करणारा सुनीलजी लांबोर सरांचा आवाज ऐकायला मिळेल. तोपर्यंत मी चेतन गावंड इथेच थांबतो. यू गया यू आया.
मेघा 11 वाघबील आणि वन सोल्युशन नवी मुंबई. खरं तर ठाणे परिसरातील संघ वाघबील आणि नवी मुंबईचा संघ वन सोल्युशन हे खरं तर नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ कमी घ्या प्लीज बॅट्समन, विनंती आहे. आमचे ऑफिशियल अंपायर्स गरज सर आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड मेहनत आज त्यांचा या स्पर्धेमधला 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा देखील कौतुक करावं लागेल. त्यानंतर आमची आयोजक टीम प्रत्येक गोष्टींवरती मात्र बारकाईने त्यांची नजर आपल्याला पाहायला मिळतीये. मनोज दादा कडू, रोहित दादा कडू, प्रितेश दादा कडू, प्रशांत दादा कडू, प्रणित दादा कडू आणि महेश दादा जगताप. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातात. राहुल बघा, आत्ताच्या यंग खेळाडूंना सांगितलं की 2 धावा धावायच्या तर मात्र ते आळस करतात. परंतु 40+ खेळाडू आहेत, काय खेळ दाखवतात. 23चं लक्ष आहे. शॉर्ट बॉल, फटका जबरदस्त. बॉल हवेत, एक टप्पा खात बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. संतोष मदने कळंबोली प्रीमियर लीग मध्ये मोटरसायकल बाईक जिंकण्याचा कारनामा देखील या खेळाडूने पटकावलाय. असा खेळाडू सध्या बॅटिंग करत असताना आणि या स्पर्धेमध्ये संतोष मदने यांच्या नावावरती एक अनोखा विक्रम आता नोंदवला गेलाय. पहिल्याच मॅच मध्ये 6 मध्ये 7 धावा त्यांनी डिफेंड केल्या. अगदी शेवटच्या बॉलवरती 1 धावेची गरज असताना त्या धावा त्यांनी वाचवल्या. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह, 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होते परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. आठ धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल कोमल यांचं, ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. सावकार आला खरा परंतु त्यानंतर मात्र योग्य टप्प्यावरती त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला शॉर्ट बॉल फिरून मारलाय. फाईन लेगच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येतोय खणखणीत चौकार. पुन्हा एकदा चौकाराच्या साह्यानं बदल आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतो. अजून एक 13ची गरज आहे. या वेळेला देखील स्ट्रोक तर चांगलं फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि इकडे सुद्धा 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीची मांग आहे. वाह, 3 धावा इथून मात्र कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता खरं तर 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 23चा पाठलाग इकडे करायचा आहे. या वेळेला देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि इकडे बघा 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी येणाऱ्या 12 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉबी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले फिरकीपट्टू आहेत. बॉबी यांना या मॅच मध्ये आता खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. कारण बॉबी ज्या बॉलिंग साठी ओळखले जातात ना, तो स्पेल मात्र त्यांना इकडे हाताळावा लागेल. या वेळेला महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केलंय. अभिनंदन, वेल प्लेड.
कळंबोली 11 या टीमनं खरं तर आता दुसरा विजय मिळवला. अभिनंदन बलपट कळंबोली संघ. आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच चला कैलास ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 5 धावा खर्च करत 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या आणि कैलास ठरलेल्या आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला या कैलास.